हरी हरी न करी उदास किंवा न करी उदास माझी पुरवावी आस बेसिंग करा मला थोडं आवाज कर प्रबल ऐका ऐका नारायणा माझी परिसा विज्ञापना माय बाप बंधू जना तुझी सोहिरा सज्जन ऐका ऐका नारायणा माझी परिसा विज्ञापना तू का तुझे विरहित कोण करील माझे ऐका ऐका नारायणा माझे परिसा विज्ञापना जयाची गेल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण ते जीवनरो श्रीचरण श्रीवंचे ते नमस्कार आता महायोग पीठे तथे भीमरथ्या वरपुंडरीकाय धातु मुनीन्द्रे समागत तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पावनं त्यांचा कृपादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आता वंदुरंग भूमिका कीर्तने उभे हो तिलोका तारंबदं श्रुते देखा तया माझे नमन दंडवत सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः राधा मेरे स्वामी ने मैं राधे का दास मोहे जन्म जन्म दीजिए श्री वृंदावन का वास श्री वृंदावन का वास श्री राधे इथं आवाज द्या
माझी पुरवावी आस ऐका ऐका नारायणा माझी परिसा विज्ञापना प्राप्त प्रसंगी सेवे करता घेतलेला हंग श्रीमंत श्री संत वैराग्याचे मेरू असणारे निळणे महाराज ज्यावेळेस खरोखर ज्ञानोबरांना पाया असला आणि कळस कोण झाले तुकोबारा झाले ते तुकोबारा असणारे आज या भागातून महाराज देवाकडे विनंती करतात उठाला उठाला सालाबादाप्रमाणे याही वर्षी सुंदर असा नामसप्ताह या ठिकाणी तुम्ही आयोजित केलाय सर्व ग्रामस्थ मंडळी आष्टी आयोजक संयोजक नियोजक असणारे कार्यकर्ते मंडळी सर्व सप्ताहाचं वर्ष आहे 46वे आणि माझी सेवा आहे दुसरी ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे आमचे गुरुबंधू माझे मित्र असणारे आमचे आदरणीय अनंत महाराज यादव महाराजांनी फोन केला माऊली महाराज खाली येत का हो म्हटलं आज वरी नाही गेलो खालीच आणि जाताना सांगून जाईल थोडंच मी वरी जाताना सांगून गेलेली माणसं म्हणजे आम्हाला धक्क्यात जात असतो मनुष्य नाही का कसा गेलो सगळेच बोलले म्हणजे अटकनं गेले कारण आता अटक असा आहे अटक माणसाला बोलू देत नाही आणि चल म्हणजे तुकोबारा म्हणतात ना हालू नाही चालू नाही सैरावया काही बोलू नाही तसं अटक करतो महाराज या ठिकाणी पण तसं अनंत महाराज म्हटले खालीच आहेत का म्हणजे तारीख खाली आहे का तशी त्यांना माझी तारीख पहिली घ्यायची होती लय हुशार आहेत महाराज कशामुळं ज्ञानदेव रचिला पाया उभारले देवा मला माऊली महाराज आवाज ज्यांनी परमार्थाचा पाया रचला ते ज्ञानोबार आहे मग असं वाटतंय आम्हाला तुमचं कीर्तन पहिलं ठेवावं बरोबर आहे पण रात्री माझं कीर्तन माझ्या गावात होतं आणि या ठिकाणी आपल्या सुंदर असं नियोजन चालू आहे सप्ताहाचं सेवा दुसरी आहे माझ्याकडे आलेली सर्व आमचे कार्यकर्ते मंडळी त्याच्यामध्ये गायक वादक ज्यांच्या मुखातून आपण या ठिकाणी रामकथा श्रवण करता श्री हरी महाराज आंबेडकर सर्वच टाळकरी मंडळी गायनाचार्य मृदंगाचार्य श्रोते वर्ग महिला वर्ग तसं गावाच्या मनात उपस्थिती कमी वाटते पण बरी आहे
हे इथं आपल्याला काय करायचं, इथं खळं करायचं का आपल्याला? बरं खळे संपल्यावरती चालू आहे तिकडं. बरं जेवढं संपलं, गावातच संपलं, असं तर का मिरच्याचं, मिरच्याला खळ नसतं. मग थोडंसं तुम्ही असं इकडे येऊन जर बसलं तर नाही जमणार का बरं? का तुम्ही सर्व माझे मामा आहेत बरं का, मी तुमचा भाचा आहे. मी तुम्हाला दाखवून देईल, सांगून देईल, विढाला विढाला. या ठिकाणी सर्व जमलेले माझे गायनाचार्य मृदंगाचार्य असणारे आमचे हरिभक्त परायण युवराज महाराज. वा महाराज हात पण सुंदर आहे, महाराज पण सुंदर आहे. मला सुंदर पण जायचं नाही. मग महाराज खूप छान वाजवतात आमचे युवराज महाराज, त्यांना पण धन्यवाद देतो. माझ्या पाठीमाग विनेकरी असणारे दुसरे नारदच खरंच बरं का. आमचे बाबा बरेच वर्ष बाबांनी दिंडीत पण सेवा केलेली. नंतर आमचे स्वप्नार एकच आहेत का? त्याला कुणी ते म्हणले सारखं ते हा नाही होऊ नाही आहेत स्वप्नार आहेत पाठीमाग. आणि सर्व माझ्याबरोबर माझा लहान बंधू असतो आमचे मुक्तेश्वर. आणि बाजूलाच तुमच्याच गावचं वैभव असणारे आमचे महादेव महाराज. मस्त काकडा म्हणतात, आवाज आहे छान आहे महाराजांचा. आणि बाजूलाच तुमचे बाबा आहेत. आणि बाजूला त्यांच्या मुखातून तुम्ही रोज सकाळी काकडा ऐकता ना, आमचे भुले बापू असणारे. खरोखर बापू म्हणजे बापूची झाले, खरोखर बापूंचा आवाज पण गोड आहे. आणि बाजूलाच आमचे आनंद बाबा आहेत, बाजूला आमचे दादा आहेत कृष्ण महाराज आहेत. आणि माझ्याबरोबर म्हणजे माझा संच आहे कथेचा. आता इथून मला रात्री 12:30ला गाडी आहे बाबा, परत करून डायरेक्ट. आणि गाडीचं नाव काय माहिती आहे का? राजा राणी. अशी चलती म्हणलं गाडी घरात बसलेलं परवडलं आणि नाव राजा राणी. पण आता प्रवास करायचं करावं लागतं महाराज, पुण्याला जायचंय. 12:30ला गाडी महाराज पुण्याला जायला. उद्या कथा सुरू करायची. आजच कथा संपली माझी रामकथा. बरं आवाज तरी कोरदम जरी एवढा चोरतो हे तरी मला वाटतं बराच चालायला ना. म्हणजे या ठिकाणी खरोखर आमचे भानदास महाराज गेलवे खूप महाराज सुंदर गातात या ठिकाणी. आणि बाजूलाच हमखास माझ्या बरोबर असणारे आमचे निवृत्ती दादा शिंदे या ठिकाणी महाराज पण आलेले आहेत. आणि बरोबर ज्यांचा गोड सुंदर आवाज आमचे विसरलो नाही मी, पण लय दिवस झालं बघा, लय दिवस झालं. काय होते लय दिवस झाल्यावर, तुम्हाला लय दिवस झाल्या भाषा कळते ना माझी. म्हणजे पुष्कळ दिवस झाल्यावर काय होतं माणसाला, नाही भ्रम पडतो, विसर नाही भ्रम होतो, भ्रम. हेच आहेत का प्रकाश महाराज म्हणून. आणि खरोखर महाराज सुंदर गातात त्या ठिकाणी. आणि असे रत्न असल्या महाराज गायला कमना महाराज तुमच्या कार्यक्रमाला शोभा यायची. त्या ठिकाणी आमचे भुले महाराज आहेत. बाजूलाच आमचे खरोखर सुंदर असं गोड आवाज आहे आमचे रत्न आमचे महादेव महाराज फुलवाडीकर. आणि बाजूलाच आमचे बालू महाराज आहेत, आमचे दामू महाराज, आमचे दत्तपंत असणारे, आमचे रंगनाथ मामा असणारे. या ठिकाणी सर्व सर्व सर्व. आणि महाराज या माईकद्वारे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय ना. भागवत मंडप असते, सिस्टम चांगलं आहे बरं. असा 2-4 घंटे आवाज सोडा, उडाला युवराज महाराज. बसलेले मंडळी म्हणते महिला वर्ग पुरुष वर्ग, बाई हो का काळातून आला का? काळातून नाही महाराज, खोटं सांगत नाही. रामजी ग्रंथ वाचायचा मीच आणि सांगायचा मीच. 9 दिवस 40 आधी असतात तसे. बरं पुन्हा कार्यक्रम घरचा होता माझ्या. मी त्याला म्हणलं दादा एवढं वाचन मला जमत नाही बरं, मी गायक मनुष्य, मी भागवत करे. सांगू नको म्हणे, राम विजय ग्रंथ तुलाच वाचावं लागणार, बंद कर म्हणे. मग शब्द आज्ञे महाराज पुढे धरे माणसांची. पण असो या ठिकाणी खरोखर जमलेले माझी महिला वर्ग पुरुष वर्ग असणारे बघा.
अगदी बरोबर 1 तासासाठी मी सेवा करणारे, काही काही लांबून आले, काही काही बाहेर गावून आले, नितांत माझ्यावर प्रेम करणारे, माझे आजोबा असणारे, नितांत नातू असणारे, आमचे अण्णा, आम्ही ज्यांना अण्णा असं म्हणतो, चिकट ठाणकर, या ठिकाणी अण्णा पण उपस्थित आहे, या ठिकाणी बसलेले समोरच, आणि सर्व पुरुष वर्ग, महिला वर्ग. हे बघा अगदी 1 तास बाकी आपल्याला कीर्तना करता लक्षपूर्वक आहे का? अभंग तुकोबारायांचे एकदा अभंगाचा भावार्थ आहे का? जर कोणाचं नाव राहिलं असेल तर शेवटी जातात घेऊन बरं का, की महाराज म्हणतात न करी उदास. थोडा गोड आवाज करा, इथं आवाज द्या मला. हा मंडळला आवाज द्या. हरी न करी उदास किंवा न करी उदास माझे पुरवावी आसा. महाराज म्हणतात भगवान परमात्मा देवा मला तू उदास करू नको, मला नाराज करू नको, काय कर माझी आस पूर्ण करास. देवा तू ऐकतो ना, हे भगवान तू ऐकतो ना, ऐका ऐका नारायणा माझी परिसा विज्ञापना. ऐका बरं माझी विनंती. महाराज डबल डबल आवाज दिला माझ्या तुकोबाराने देवाला, ऐका ऐका नारायणा. आणि असं बोलत असताना महाराज हक्काने भगवान म्हणले का हो तुकोबारा, तुम्ही एवढं मला हक्काने बोलताय, आपला काय संबंध आहे का? महाराज म्हणले देवा आपला संबंध म्हणून बोलतोय मी, जसा आता आपला संबंध आहे. काय संबंध आहे मी सांगा तुम्हाला, काय संबंध आहे आपला. म्हणजे नेमका आपला संबंध कोणता आहे बघा. त्या संबंधामध्ये अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. म्हणजे आपला संबंध काय काय आहे बघू आपण नंतर, है की नाही, 1-2 तासामध्ये. या ठिकाणी खरोखर भगवान म्हणले का होतो को बरा, तुम्ही एवढं मला हक्काने बोलताय, अधिकाराने बोलताय, की आपला संबंध आहे का? महाराज म्हणले देवा आपला संबंध आहे. काय संबंध आहे? तू माझा कोण आहेस? माय बाप बंधू जना. थोडे थाप द्या ना. या ठिकाणी महाराज म्हणतात देवा आपला संबंध आहे. काय संबंध आहे? माय तू माझी माय आहेस, बाप आहेस नव्हे नव्हे, बंधू पण आहेस नव्हे नव्हे, सज्जन सोयरा. देवा माय बाप बंधुजन तुझी सोयरा सज्जन, म्हणून देवा तू ऐक असं महाराज म्हणतात. बरं का देवा, या विश्वामध्ये फिरलो, इतकं फिरलो, एवढं फिरलो, एवढं फिरलो, फिरून फिरून असं वाटलं या विश्वामध्ये तुझ्या वाचून माझं कोणी हित करणार नाही. तुका म्हणे तुझं विरहित कोण करिल्या माझे हित, म्हणून देवा ऐक ऐका ऐका नारायणा माझी परिसा विज्ञापना. हा झाला अभंगाचा सरळ सरळ शाब्दिक भावार्थ कीर्तन. संपल. कस काय संपल? माझा नियम मी आल्या आल्या अगोदर अभंगाचा भावार्थ सांगत असतो, व्यवस्थित सरळ. म्हणजे मी मोकळा तुम्ही पुन्हा असं कोणी म्हणायला पाहिजे प्रकाश बाबा की महाराज आणि अभंगत नाही सोडवला बरं का, हे म्हणायला नको. म्हणून अगोदरच अभंगाचा तुम्हाला अर्थ मी सांगून टाकला. आता मी माझं बोलायला मोकळं होतो. विडाला या ठिकाणी स्प्रिंग पण चालू नाही का? कुठले तुम्ही? किल्लेच आहेत का? वा वा वा. आता आमचं चॅनल आम्ही सुरू नाही केलं, यांचं चॅनल सुरू आहे दादांचं. काय नाव चॅनल तुमच्या? जीवनाचा मार्ग. जीवनाचा मार्ग युट्यूब चॅनल. वा वा वा. जीवनाचा मार्ग युट्यूब चॅनल. टाळी वाजवा. महाराज युट्यूब चॅनल, युट्यूबच्या माध्यमातून कुठेही महाराज असू द्या, बरोबर महाराज मला समोर आले. बरेचसे महाराज लोक असे, पण बघा महाराज युट्यूबच्या माध्यमातून आपण कसं बोलावं, काय बोलावं, अभंगाचा अर्थ कसा सांगावा हे पण जमलं पाहिजे बरं का. हे युट्यूब आहे, हे का साधं नाही, हे रेकॉर्डिंग नाही, ओरिजिनल मला युट्यूब असणार. म्हणून या ठिकाणी खरोखर अभंग तुकोबारायांचा नाही बाप
संत देवाला विनंती करतात बरं का. प्रामुख्याने महाराज खोडकर या ठिकाणी संत महात्मे विनंती करत असताना मी तुमच्या समोर एक 2-3 प्रश्न मांडतो. या ठिकाणी महाराजांनी खरोखर देवाला विनंती केली नंबर 1. नंबर 2 महाराज संतांनी संतांना पण विनंती केली नंबर 2. नंबर 3 महाराज संतांनी तुम्हा आम्हाला पण विनंती केली. विढाला विढाला. हे बघा देवाला विनंती करणं साहजिक आहे. संतांनी संतांना विनंती करणं साहजिक आहे. पण महाराज संतांनी विनंती तुम्हा आम्हाला करावी असं काय आपल्याकडे आहे का विनंती करायचं ग. तुम्हाला माझे प्रश्न कळले ना. हे बघा देवाकडे विनंती करणं साहजिक आहे. काहीतरी आपल्याला देवाकडून भेटल या अनुषंगाने महाराजांनी विनंती केली देवाकडे हे मान्य. संतांनी संताला विनंती केली हेही मान्य. पण मला सांगा महाराज संतांनी तुम्हा आम्हाला विनंती केली विनंती करायचं काही आपल्याकडे आहे का असा माझा प्रश्न आहे. विढाला विढाला काय म्हणतात महाराज. या ठिकाणी महाराजांनी 3 प्रश्न मांडले. पहिल्या प्रश्नामध्ये महाराज म्हणतात देवा मी तुला विनंती करतोय. दुसऱ्या प्रश्नात संताला विनंती करतात. तिसऱ्या प्रश्नामध्ये संत महाराज तुम्हा आम्हाला विनंती करतात. आणि एका शेवटचा 4था प्रश्न आहे. त्या 4थ्या प्रश्नामध्ये महाराज सर्वांना विनंती केली. सर्वांना कोणाला केली. गाते श्रोते आणि पाहते गाते श्रोते आणि पाहते. हे गाते हो निष्ठ गाऊ नका मग गा करा विठ्ठल स्मरण. पहिला कोणाला गाते श्रोते नाही बरं. आता श्रोते आणि श्रोते काही माणसं कीर्तनात बसले इकडे आम्ही म्हणा राम कृष्ण हरी लगेच मारतो महाराज ह्या इकडे. काही माणसं श्रोते नाही श्रोते. गाते श्रोते ऐकू नका नुसतं मग ऐका श्रवण करा. कसं श्रवण करायचं मग आपण कसं ऐकलं पाहिजे. काना वचनाची भेटे ज्ञानवरानंद आपण कसं ऐकलं पाहिजे बाप. काना वचनाची भेटी. आता आपण ऐकतो
आपलं ऐकणं असं इकडे महाराज 2 तास महाराज तुम्हाला सांगतात कीर्तन ऐका, श्रवण करा. आपण कीर्तन ऐकवतो, कीर्तन संपलं महाराज, ह्या कीर्तन तुमची तुम्हाला आम्ही निघालो. कशाप्रमाणे माहितीये का? नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे, असं आपण ऐकतो रे. म्हणजे आपण असं ऐकतो बघा. कसं ऐकतो? तुम्हाला माझी भाषा कळते ना? कळतं का वा? कळतं का? हो, ही भाषा कुठली माहिती का? ही भाषा महाराज विदर्भामधली. काव आले कावाची बापाची जेवणावाची, ही भाषा विदर्भामधली. आता सातारा आला का बा आवाज की जेवायला लका काय खातो महाराज? सातारा भागामध्ये केवढा महाराज जाऊ द्या, केवढा शास्त्री पंडित जाऊ द्या, आला वय बा आवाज केला का? आठवण का काय की असं वाटत मला त्या भागात गेलो ना, खरोखर महाराज काय प्रेम आहे त्या लोकांमध्ये. तसं तुम्हाला विचारवलं मी, तुम्हाला माझी भाषा कळते ना? प्रकाश महाराज इथं कोणी बोलत नाही का? ऐकत नाही का? वा वा, काय श्रोते तर. हे बघा, संवाद करा, बोलत चला बरं. मी तुम्हाला काय प्रश्न केला होता की तुम्हाला माझी भाषा समजते का? म्हणजे मी काय संस्कृत नाही बोलत का? संस्कृत एवढं सोपं आहे का नाही बघ? संस्कृत बोलणं, संस्कृत शिकणं लय अवघड महाराज. काही माणसाला संस्कृत म्हणत नाही. महाराज मी संस्कृत शिकलो बरं का, संस्कृत. बघा आमचे गुरुजी शिकवायचे आम्हाला, हात वैताना ततायना, आणि मी ढ होतो बघा. ढ म्हणजे अजून मी ढळचे, कारण मी शाळा झाली माझी 7वी, आणि माझा नंबर सर्वांच्या पाठीमागे होता. हे ओट मन, माझी जीभच ओळख नव्हती. मान ना ओट ना का देऊ टप्पू, हे टप्पू खाली मारत ना गुरुजी. खरंच म्हणून तर मला जरासं घडलोय बघा. बघा टप्पू बसल्याशिवाय मनुष्य जागा येऊ शकत नाही या ठिकाणी. तसं मला गुरुजी मला एक मान येतच नव्हतं ना महाराज. मला पण रागत आला. मग म्हटलं मी शिलो, गुरुजी हात पाय ताणले तरी येईना. संस्कृत काय म्हटलं मी? जरा उशिरा कळलं को येईल ना. हे बघा महाराज मी तुम्हाला काय म्हटलो बघा. भगवान म्हणजे अर्जुना हात वेताना ततायना, त्याचा उच्चार असा होतो, पण मला तो उच्चार येत नव्हता ना. मी म्हणलं हात पाय ताणले तरी येईना, कारण संस्कृत आवड आहे, तसं माझी भाषा मराठी आहे. म्हणून थोडंसं बोलत चालत जा, असं हलत जा. म्हणजे मला वाटतं तुम्ही कीर्तन ऐकायला बरं का. ऐका काय चालू विषय आपला. श्रोते पहिले कोण महाराज गाते, हे गाण्यावर विषय घेऊ नका, मग गा, मग करा विठ्ठल स्मरण. बरं का श्रोते हो, नुसतं ऐकू नका, ऐका बघा, श्रवण करा, नंतर मनन करा, नित्य ध्यासन तत्व पदार्थ शोधन. जरा ऐकायला जड जाईल तुम्हाला, पण जड ऐकत जा बरं का. जड माणसानं ऐकलं पाहिजे. हे महाराज आपण हा हा हो हो. आता हे बघा, मी जर तुम्हाला हसायला सुरुवात केली ना, हसवायला मायबाप, कारण मी भारुडकार आहे पहिलाच. मी पहिले भारुड करायचो. आता या ठिकाणी आमचे मावस भाऊ बसलेले, त्यांना माहिती माझे काका आहेत बसलेले. कारण मी महाराज माझा नंबर होता भारुडामध्ये, एवढे पहिले भारुड करायचो. जर पहिलं युट्यूब असलं असतं ना, तुम्हाला मी आता दिसलो असतो बघा भारुड करताय. विढाला या ठिकाणी श्रोते निष्ठ ऐकू नका, मग महाराज श्रवण चांगलं करा, मनन करा. महाराज नुसतं मननही करू नका, मग काय करा विठ्ठल स्मरण. गाते श्रोते आम्ही पाहते, काही माणसं कीर्तन पाहायला येतात. महाराज कसा आहे, महाराज काळा आहे का, महाराज गोरा आहे का, महाराज बुटा आहे का, महाराज उंच आहे का, महाराजाला आवाज आहे का,
महाराज बोलतो कसा, महाराज खातो कसा म्हणजे महाराज पाहते, मी म्हणत नाही, महाराज म्हणले पाहते. काही माणसं कीर्तन पाहायला येतात माय बाप, कीर्तन पाहायची वस्तू नाही बर का. कीर्तन एक अशी वस्तू आहे की कीर्तन म्हणजे महाराज आत्मज्ञान साधन, याचं नाव कीर्तन आहे बघा. काय म्हणतात महाराज कीर्तन पाहायची वस्तू नाही. या कीर्तनानं काय होतं, कीर्तनाचा अंग होय अंग आमदाराचं. बरं मी काय म्हणतात महाराज, होय अंग आमदाराचं असं म्हणले का. मग काय म्हटलं, होय अंग हरिरूप मायबाप. कीर्तन करा, कीर्तन म्हणा, नामचिंतन करा, आपला अंग काय होते या ठिकाणी, हरिरूप या ठिकाणी. मग कीर्तन पाहायचं नसतं. म्हणून गाते श्रोते आणि पाहते चतुर. काही श्रोते महाराज हुशार असते. खरंच आज महाराज अभंगावर बोलतात का, नेमका महाराजांविषयी काय सांगितलं म्हणजे चतुर असतात. या ठिकाणी महाराज म्हणले चतुर आहेत ना तुम्ही श्रोते, नुसतं हुशार राहू नका, मग हुशार पण दाखवा. आणि काय करा विठ्ठल स्मरण. गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदे. जर कीर्तनामध्ये जर विनोद नाही केला महाराजांनी, मग बसल्या हेच विनोद करणार, उठणार जाणार पण येऊन बसणार म्हणजे विनोद करणार. या ठिकाणी विनोद करा म्हटले, मग काय करा म्हटले, करा विठ्ठल स्मरण. बघा गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदे. दुष्टिते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवणे. काय विनवणे, करा विठ्ठल स्मरण. ही झाली महाराज विनंती. कोणाकडे केली देवानी महाराज आपल्या तुकोबारायांनी सर्वांकडे केली महाराज विनंती. कोणाकोणाकडे केली, गाते श्रोते आणि पाहते. ही झाली महाराज 5वी विनंती. आणि 4थी विनंती कोणची होती, या ठिकाणी महाराज संतांनी उभ्या आयुष्यामध्ये आज आपल्याकडे काय केली महाराज, विनंती केली. विनंती आपल्यामध्ये काय आहे का, विनंती करायचं काय आहे का आपल्यामध्ये, काय म्हटलं तुम्हाला मी काय बोलतोय, समजते माझी भाषा. महाराज जी आरती संत तुम्हाला विनंती करतात, ती आरती आपल्यामध्ये काहीतरी आहे, काहीतरी असलं पाहिजे. बघा महाराज बाप पोराची विनंती कधी करतो, ज्या वेळेस पोराला ऐकत नसेल तेव्हा विनंती करतो बाप. आणि बाप काय म्हणतो पोराला माहिती का, बाया अरे ऐक, अरे बाया आता तरी ऐक आमच्या वालं. अरे नको तसं नसतो बघा शरीराचा, अरे ऐक माझ्या वालं नको रे. महाराज वारंवार बाप विनंती करतो मुलांना, काहीतरी आहे मुलांमध्ये, आहे ना, आहेच. तसे या ठिकाणी महाराज आपल्यामध्ये काहीतरी आहे. काय आहे आपल्यामध्ये, जी आरती महाराज संत आज आम्हाला विनंती करतात ती आपल्यामध्ये आहे. काय आपल्यामध्ये, बघा आपल्यामध्ये सर्व काही आहे. काय आपल्यामध्ये सर्व काही आहे. जी आरती महाराज संत तुम्हाला म्हणता श्रोते हो, करा विठ्ठल स्मरण. ही महाराज देवाने ही महाराज विनंती आपल्याला कोणी केली, संतांनी केली. का केली असेल, कारण आपल्यामध्ये महाराज खरोखर काहीतरी आहे. काय आहे माहिती का आपल्याकडे महाराज, खरोखर या विश्वामध्ये बघा भरपूर प्राणी आहेत, पक्षी आहेत, गायी आहेत, म्हशी आहेत. बघा गाईला म्हशीला इंद्रिय दिलेत महाराज देवाने, पण त्यांना काय नाही दिली, थोडं बोलत राहा, त्यांना काय नाही दिली, वाच्या ते बोलते तो महाराज. प्राणी पण बोलतात, आता मसर बोलत नाही का,
महाराज मुसळ बोलली लगेच मालकाला कळत हिला तहान लागली. महाराज गाय बोलते, शेळी बोलते, सर्व काही प्राणी बोलतात आपापल्या भाषेमध्ये. पण महाराज विशेष आपल्याकडे दिले देवाने. विशेष काय दिलं माहितीये का आपल्याकडे? काय दिलं असेल महाराज आपल्याकडे? कोण म्हणलं इकडे हात? महाराज देवाने खरोखर आपल्याला दिले इंद्रिय, हात पाय कान हे दिले व देवाने. हात पण दिले महाराज, पाय दिले, पण प्रामुख्याने महाराज देवाला खरोखर प्राप्त करून घ्यायची वस्तू ती आपल्याकडे महाराज. काय आपल्याकडे? थोडं जड जाईन ऐकायला माहिती, पण ऐकत चलत. खरं तुम्हाला ऐकायला आज जड जाईल, पण ऐका. काय आपल्याकडे सांगू का मी? काही काही माणसं महाराज सांगा ना तुम्ही, तुम्हाला आणलं कशाला? मला सांगायला चांगलंय. पण बघा महाराज खरोखर या प्रामुख्याने या ठिकाणी या विश्वामध्ये प्रत्येक प्राणी बोलतोय, चालतोय, खातोय, पितोय, पण तो देवाला जाणू शकत नाही. महाराज काही काही प्राणी पाळीव प्राणी पण एखाद्या वेळेस मालकाला पण ते ओळखत नाही. मालकाला कुत्रा असणार, एखाद्या वेळेस कुत्रा पण मालकाला ओळखत नाही. रात्र बेरात्री यावं महाराज मालकाने. बघा कुत्र पण गुरकत कोणावर? मालकावर. याचा अर्थ महाराज त्याच्यामध्ये कमी आहे कुत्र्यामध्ये, आपल्यामध्ये जास्त आहे. काय आपल्याकडं सांगतो महाराज मी. हे बघा महाराज, या आरती संत महात्मे तुम्हा आम्हाला विनंती करतात ना, आपल्याकडे एक विशिष्ट प्रकारची वस्तू आहे. काय माहिती आहे का? ती म्हणजे बुद्धी. उडाला उडाला काय आपल्याकडे? बुद्धी. ही बुद्धी आहे का प्राण्यांना? बुद्धीचे बरोबर आहे. अरे आपल्याकडे महाराज बुद्धी आहे, आणि महाराज बुद्धी किती श्रेष्ठ आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकेश्वराज सकळ सिद्धी. महाराज या विश्वामध्ये, या जगामध्ये अनेक पशुपक्षी आहेत, पण त्यांना काय नाही माहिती, बुद्धी नाही. ती बुद्धी कोणाकडे? आपल्याकडे. म्हणून बुद्धीचे विश्वामध्ये महाराज मी तुम्हाला सांगत होतो की या जगामध्ये अनेक पशु पक्षी आहेत, त्यांना काय नाही महाराज, बुद्धी नाही. ती बुद्धी कोणाकडे? कोणाकडे बुद्धी? ती बुद्धी महाराज आपल्याकडे. म्हणून महाराज बुद्धीचं वैभव केवढं आहे, कारण याच बुद्धीनं माणसाला काय होतं म्हणतात, ज्ञान होतं. ज्ञान अनेक ज्ञान नाही कोठे.
म्हणून या विश्वामध्ये महाराज संतांनी विनंती कोणाला केली? मला केली. कशामुळे केली? याच्यामुळेच केली. बघा महाराज म्हणतात बरं का, महाराज देवाचं नामचिंतन करा. का बरं? हा जो नरदेव आहे ना आपला, हा नरदेव किती हातात आहे? 4.5. बापू म्हणले हा नरदेव 3.5 हातात आहे. बरोबर आहे. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया, भजमन नारायण भजमन नारायण भजमन नारायण भजमन नारायण. काय म्हणतात महाराज? हा नरदेव किती हातात आहे? इथं नका मोज, घरी गेल्या मोजा. महाराज म्हणले हा नरदेव 3.5 हातात आहे. आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, पण आपने क्या किया? अरे खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया. माय बाप आपण खाल्लं पिल्लं बंबाट झोपा काढल्या आहे का नाही? सप्ता सुरवे किती खावं इथं नाही माहिती मला, पण आमच्या गावामध्ये माधव महाराज एवढे लोक जेवायचे 4 वाजता. रामायण संपलं की महाराज पंक्ती बसायच्या. आगा बाबा 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 असे जेवायचे की डायरेक्ट मावळात जाऊन झोपायचे. कोणी मावळात जाऊन, कोणी सराप. काही तर माणसं पत्रावर जाऊन झोपले. कशामुळे? लय गरम आले. मी आले की म्हातारा मला बाबा पत्रावर, आणि मला का मग गरम आले मला खाली गरम आहे म्हणे. हा महाराज खरोखर इतकं जेवायचे. कीर्तनाला 8, जेवायला 60. कीर्तनाची पडली गाठ तर गाठ, नाही तर चल हाट. तरी म्हणलं अरे बाप काय पब्लिक आहे म्हणून. आपल्या गावची पब्लिक. आणि झोपा काढण्याकरता हा नरदेव नाही माय बाप. बर का? अरे या विश्वामध्ये आपण खरोखर खाया माणसं काही पण खाले, काही खाऊ नका. शोषण तेच खा. आणि महाराज जे आपलं खाद्य तेच खा. पिया महाराज काही बी प्याले, महाराज नाही प्याले. तुम्ही म्हणता महाराज प्याला होय, म्हणजे आम्ही पित होत पण असं काही पित नाही. हे बघा माणसानं प्यावं पण काही पिऊ नये. आणि जो माणूस महाराज काही पितो ना, काही म्हणजे ओ तोंडी गजर गुंडी. महाराज काही माणसं बघा तुम्ही पेल्यावर त्या माणसाला जवळ 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 बाबा बरं का विनय करे बाबा, जवळ जवळ 15 ते 20% काय पुरत नाही त्याला. काय पुरत नाही? काय पुरत नाही? महाराज नाही, रस्ता पुरत नाही. महाराज तर रस्ता पुरत नाही. पुन्हा पान कसं सगळं बाजूला. एक तर महाभाग असा पेला होता, असं म्हणजे रात्री काल घटना घडली. तुम्ही तर आमच्या ड्रायव्हरला आमच्या भागवत कोणी त्याला विचारा तुम्ही. महाराज असा आला पुन्हा तो, आणि एकलाच होता महाराज. पुन्हा खून होती दगडाची आणि ती होती पांढरी. तर खुनीजवळ उभा होत. शर्राग मग गाडी उभा केली. भागवत महात्मा पाव दिली मला. 12 वाजले रात्रीचे. आणि तो महात्मा कोणाला बोलायला? दगडालाच बोलू लागलं. दगडालाच बोलू लागलं. गुरुतोरला खाली पाहिलं, असं लांब थांबलं जर असं. त्याचे हावभाव पाहिले आणि त्याचा वास आला म्हणून मला बाप्पो हे लावेले म्हणून. आणि दगडाला बोलायला शर्राग म्हणून शर्राग. दगड नाही सारखा ना येणं लाथ हाणली महाराज. आणि लाथ असे तिथून दगडावून फिरली. असं फिरलं ते कसा सरकला मग मागून मला भावड्या अरे भाऊ दगड नाही सरकला तो सरकलास म्हणून. म्हणजे इतकं माणसं महाराज प्याले. हे बघा काही नका पिऊ बर का.
खाया पिया सुख से सोया. माणसं मस्त मला झोपा काढते. सोया सोया म्हणजे झोपा काढणे. हे बघा, हा नरदेव महाराज म्हणले आपल्याला झोपा काढण्याकरता दिला नाही. बर का, नामचिंतन करा. नाहक जमाना कोया. मायबाप एवढा हा नरदेव सुंदर असताना आपण नाहक महाराज वाया घातला. वाया असं कबीर महाराज म्हणतात. बर का मायबाप, म्हणून या नरदेवामध्ये आल्यानंतर खरोखर संतांनी जी आपल्याला विनंती केली महाराज, ती विनंती काय म्हणून केली माहिती का? आपल्याकडे बुद्धी. बर का, या बुद्धीनं माणसाला जो जगाचा मालक भगवान परमात्मा महाराज खरोखर आपण ओळखू शकतो. म्हणजे या विश्वामध्ये महाराज खरोखर भगवंताला ओळखलं. असे बरेचसे प्रमाणे ते संतांनी देवाला ओळखलं, पण अद्याप आपण देवाला अजून ओळखलं नाही. म्हणून या ठिकाणी अनुषंगाने महाराजांना आपल्याला विनंती केली. महाराज सजन हो, काय करा म्हणतात? देवाचं नामचिंतन करा. ही केली महाराज देवाने आपल्याकडे विनंती. आता 2 संपल्या. या विश्वामध्ये महाराज संतांनी संताला पण विनंती केली होती. संतांना पण विनंती केली होती. का हो, तुम्हाला प्रश्न पडला असेल, जगामध्ये संत संताला विनंती करतात का? हो, करतात ना, करतात नाही बा. तुम्हाला माहिती महाराज, सर्वांना कथाभाग माहिती सांगतो थोडक्यामध्ये, ऐका. एकदा सहज महाराज कुर्मदास कुठं चालले होते? कुठं हॉस्टेलला? महाराज कुर्मदासाला पाय नव्हते, हात नव्हते मायबाप. दर कोस दर मुक्काम करत करत कुर्मदास लोटांना घेत घेत निघाले मायबाप. ऐका बरं, विनंतीवर ऐका. निघाले महाराज लोटांना घेत घेत, आणि त्यांचा मुक्काम पुढे पडला. लहुळ या गावात मुक्काम पडला महाराज कुर्मदासात. तिथून पुन्हा निघाले महाराज कुर्मदास. दर कोस दर मुक्काम करत महाराज लोटांना घेत घेत निघाले महाराज. खरोखर अंगामध्ये बरेचसे काटे घुसले गेले. अंगावरचे कपडे महाराज मलिन झाले. पंढरपूरची आषाढी वारी आलेली जवळ. कुर्मदास मनामध्ये म्हणतात, खरोखर माझी वारी चुकता कामा नये, पण काय करू आता, मला चालता येत नाही, मला हात नाही, मला पाय नाही. महाराज थकले कुर्मदास. आणि रस्त्याच्या कडेने कोण चालले होते? कोण चालले होते? वारकरी चालले होते मायबाप. वारकरी चालले होते. वारकऱ्याचा आवाज ऐकला, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. महाराज तो आवाज कुर्मदासाच्या कानावरती पडला आणि महाराज आवाज दिला कुर्मदासाने, ओ वारकरी बाबा, ओ बाबा थोडं थांबा 1 मिनिट. आणि महाराज वारकरी थांबले. काय काय तर म्हणलं, चला रे, चला चला म्हणजे पुढे चला. एक जण एक वारकरी म्हणाले, बघू तर कोणी आवाज दिला आपल्याला. पाठीमागे ओळून पाहिलं, महाराज काट्या कोपडात पडलेला हा कुर्मदास होता. मलिन अवस्था महाराज त्या कुर्मदासाची. बघा बरं, मी तुम्हाला विनंतीवर बोलतोय. खरोखर महाराज एवढी मलिन अवस्था कुर्मदासाची. वारकरी जवळ आले, का हो बाबा काय म्हणता? कुर्मदास म्हणतात, बरं का वारकरी बाबा, मला काही पंढरपूर आता येणं होत नाही. बस आता माझी वारी संपली. एकच करा, एक तुम्हाला माझी विनंती आहे. काय विनंती आहे? की जाऊन माझा पण नमस्कार सांगा. महाराज खरोखर कुर्मदास वारकऱ्यांना बोलले, विनंती केली. काय केली विनंती? एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. बर का वारकरी बाबा, एक तुम्हाला माझी विनंती आहे. काय करा, माझा निरोप कोणाला सांगा? माझ्या पंढराला सांगा. एवढी विनंती आहे माझी. याला माझी विनंती करणं, अशी विनंती महाराज संताला पण करतात.
का करतात महाराज संत, पण संताला बोलतात. बघा तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की खरं महाराज संताला बोलतात का? हो बोलतात ना. एकदा माझ्या माऊलीला असा प्रश्न पडला होता महाराज की या विश्वामध्ये खरोखर नाम खरंच श्रेष्ठ आहे का? असा महाराज प्रश्न पडला. कोणाला? माझ्या माऊलींना. की खरोखर माझ्या माऊलींना आपल्या गुरुकडे विनंती केली, हे गुरु महाराज मला नामाचं महत्व सांगा, नाम केवढे मला सांगा. असा महाराज प्रश्न केला. कोणी? माऊलींनी. तुम्ही म्हणता महाराज माऊली संत, संतांना पण प्रश्न पडला का महाराज नामाचा? हो पडतो महाराज संतांना पण प्रश्न नामाचा की नाम केवढे म्हणून. या ठिकाणी महाराज खरोखर आपल्या गुरुची विनंती केली माझ्या माऊलीनं, हे गुरुजी नाम केवढे या ठिकाणी मला सांगा बरं. महाराज निवृत्तीनाथ म्हणतात गगनाहुनी वार काय म्हणतात जनावर आपल्या गुरुजीकडे, गुरुजी मला नाम केवढे सांगा. निवृत्तीनाथ म्हणत नाम, अरे नाम फार मोठं. केवढे? गगनाहुनी वाढ नाम आहे. नाम केवढे म्हणले महाराज. निवृत्तीनाथ माऊलींना नाम केवढं सांगितलं माऊलींना? गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड. चाड नाही बरं, चाड नाही. काही काही लोकांना प्रश्न पडला असेल बया, काही काही महिला म्हणतात माऊलीला पण आळंदीमध्ये काय स्वामी पेरत होती का हो? माऊली म्हणले गुरुजी चाड, चाड नाही चाड. बघा चाड आणि चाड. तसं महाराज खरोखर नाम केवढं आहे, कसं आहे, काय आहे, ही चाड कोणी विचारले महाराज? माझ्या माऊलीने विचारलं. बोलला आपण. अर्थात या विश्वामध्ये संत संताला विनंती करतात. आणि मात्र आता शेवटचा प्रश्न आपला, आता आपल्याला अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे. आता जवळजवळ 10:30 वाजलेच. बरोबर आपण 12:30 ते 1 पर्यंत. मामा म्हणले महाराज भाषेबा 2 वाजेपर्यंत. आता मला सांगा गाव मामाचं म्हणलं आणि भाषा म्हणल्यावर हे बघा मामाचं गाव पहिलं माझं मूळ, कारण मी तुमचा नातू आहे. आता माझं कोणीच नाही राहिलं या ठिकाणी, मामा नाही, आजी नाही, कोणी नाही. बघा तुम्हाला जर खरंच कोण सांगितलं ना महाराज, आता जांभळेवाला मला होता ना बाजीराव, ते माझे खरोखर सख्खे आजी होते, सख्खे बाजीराव असणार. आता बाबूराव त्यांचा मुलगा बाबूराव असणार, ते माझे मामा होते. ते काय असतं माहिती का, चढ उतार होत असतो, लवणाचं उमटाचं लवण होत असते. एक आपापलं म्हणजे प्रारब्ध असतं माझ्या ठिकाणी. असो खरोखर महाराज या आष्टी गावामध्ये येताना मला खरोखर असं जीवन माझं कष्टी होते बघा. का बरं? ही सगळं तुम्ही सर्व आहेत माझे, पण असं वाटतं नातं कशाला असतं या ठिकाणी. म्हणजे आष्टी गावात माझं पहिलं म्हणजे माझं आजोळ, नंबर 2 ला इथं माझी मावशी राहते, नंबर 3 ला सासरवाडी पण माझी इथंच आहे. म्हणजे सासरे आमचे भागवत महाराज पाहुणे, त्यांची मला पुतणी. सांगायचं म्हणजे महाराज आष्टी गावामध्ये सर्व काही माझी आहे, म्हणून तुम्हाला ठिकाणी बोलतोय मी, सांगतो मी. तसं मामा म्हणले महाराज भाषेबा थोडं
2 वाजेपर्यंत म्हटले नाही इतकं वेळ घेणार नाही आई बाप बरोबर 11 म्हणजे 11 तुम्ही असं करायच्या अगोदर मी बरोबर कीर्तन करून घेतो काय म्हणतात महाराज या विश्वामध्ये खरोखर भगवान परमात्मा देव बोलतात देव विनंती करतात बरं का आता आपला 5वा प्रश्न आहे आपण जर उलट आलो उलट आता काही माणसं अभंगामध्ये प्रवेश करतात काही महाराज लोक खालून वरी येतात काही मधून शिरतात आणि काही वरतून शिरतात तसं आज मी वरतून शिरणार आहे पण माझे प्रश्न खालून होते असे पहिले प्रश्न कोणला होते सर्वांना होते दुसरा तो तुम्हाला होता तिसरा संतांना होता या ठिकाणी महाराज खरोखर 4था प्रश्न या ठिकाणी खरोखर स्वतः भगवान परमात्माला देव बोलतात विनंती करतात बरं का देवा एक माझी विनंती या विश्वामध्ये देवा मी तुला विनंती करतोय मला तो नाराज मला तो उदास करू नको एक माझी आस आहे माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की या विश्वामध्ये संताला आस असते का काय म्हणतो मी तुम्हाला की या जगामध्ये मायबाप ज्याला आशा आहे तो संतच नाही बघा काय म्हटलं मी तुम्हाला ज्याला आशा आहे ना तो संतच नाही आता आम्ही संत नाहीत बघा आम्हाला आशा आहे काय आशा आहे आम्हाला पाकिटाची पण मायबाप मी तुम्हाला खरं सांगतो आज कीर्तनाला येत असताना तसं काही अनंत महाराजाला मी ठरून आलो नव्हतो म्हणजे ठरूनही आलो नाही आणि ठरून पण नाही आलो कळतं माझं बोलणं ठरून पण नाही आलो ठरूनही नाही आलो बरं असं का ठरलं नाही पण आमच्यावर की माऊली महाराज अभंग सोडवा तुम्ही असं म्हणले की मला जर आमचे अनंत महाराज म्हणले असेल माऊली महाराज अभंग सोडवा तसं आमचं काही बोलणं झालं नाही पण अभंग सोडणार या ठिकाणी तसं माझ्या या ठिकाणी खरोखर संत देवाला बोलतात विनंती करतो बरं का देवा एक माझी आशा आहे मायबाप या विश्वामध्ये संताला आशा असते का आणि त्याला आशा आहे तो संतच नाही बरं का खरंच मायबाप संतांना आशा नाहीये बघा तो 2-3 आपण प्रमाण बघू आणि समोर चालू अरे ज्याला आशा आहे तो संत नाही तसे या ठिकाणी महाराज म्हणतात संतांना महाराज आशाच नसते का गेली आशा पास महाराज तुकोबारा बोलतात गेली आशा पास निवारोनी भक्त ऐसे जाना जे देई उल्हास गेली आशा पास निवारोनी या ठिकाणी महाराज म्हणले आशा पास 7 पास आहेत महाराज बरं का किती पास आहे पासा नाही बरं का पासा नाही पास खरोखर या ठिकाणी महाराज नाथांनी सुंदर वर्णन केलं बघा भावार्थ रामायणामध्ये 7 पास आहेत महाराज बघा मोहपास ब्रह्मपास कर्मपास हे जे पास आहेत ना असे 7 पास आहेत एकही पास महाराज संताला बांधू शकत नाही गेली आशा पास निवारोनी का बरं तसं महाराज या अभंगात महाराज म्हणले संतांना आशाच नाही आणि तो महाराज काय म्हणले माझी आस पूर्ण कर मग कोणची आस आहे मला संताची आस कोणची म्हणा
हे बघा महाराज, आमचे गुरुजी म्हणायचे माणसाने साप मारावं तर तोंडावच मारावं, तसं महाराज मारावं तर प्रमाणात मारावं बघा. नाही तर उगं महाराज सापाच्या मागे हान पाठीव हान शेपटीव मरत नाही, ते मागं वळून पाहता पुन्हा माणसाकडे मारतो हे रे मला. महाराज आमच्या वावरामध्ये 4 माणसं 5 ओरी चढ होत आणि धामीन होती ओरी, लिंबावर धामीन होती आणि दृश्य महाराज मी लांबून पाहू लागलो. वा काय हुशार माणसे आणि धामीन मारायले. काठ्या करून उभे होते महाराज खाली लिंबाखाली 4 माणसं अशा काठ्या धरल्या असे असं टक पकडले टक आणि कुणकडे बोलते असं, हा दादा हाण रे. महाराज 4 माणसं काठे घेऊन खाली उभे होते. आमचा बंधुरा वरी गेला होता हुशारा त्या. खोटं सांगत नाही महाराज, ती धामीन होती. धामिनी 2 प्रकार आहेत. त्या धामिनीनं महाराज जे शेपूट तोंडामध्ये पकडले, जे महाराज खाली उतरली, आली 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 हे असे होते ना, असे पुतळे कुठे 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 डोळा पण खाली पडत, कुठे 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 मस्त पाया करून महाराज पळाली. आमच्या भावाला हाना हाना हाना, कोणी शेपटी हाणारे कोणी मध्ये हाणारे. शेपटी हाणारे ती मरती वेळी मला काय येत नाही, मी पळत पळत गेलो म्हणलं अरे शेपट वर हाणार तोंड म्हणलं. तोंड हाणं महाराज म्हातारानं. म्हातारा म्हणाला कुठे शिकलास बड्डे, मला तुमच्याकडून. हे बघा आमचे गुरुजी म्हणायचे साप जर हाणायचं तर कसं हाणायचं, तोंड कोण हाणायचं महाराज तेव्हा साप मरतो. तसं महाराज हाणावं तर प्रमाणात हाणायचं. काय म्हणतात महाराज, संताला आस नाही असं नाही महाराज. काय असं संताची संताला सुद्धा असे महाराज. बरं का देवा, मला असे माझी आस एवढीच आहे काय, जन्मोजन्मी तुझा दास. बरं का देवा, एक जन्मात नाही मग सतत जन्म जन्मी मी तुझा कोण राहू, दास राहू दास. बरं का देवा, तुझ्यात नाही मग तुझ्या दासाचा दातरी मग तू केलेस ना. काय म्हणतात महाराज, हे भगवान अरे तुझा दास नाही मग तुझ्या दासाचा मला दास करून ठेवन, तुमचे दासीचा दास करून ठेवा. बस माझी एवढी आशा आहे. मायबाप संतांना सुद्धा आशा असते, पण संतांच्या आशेमध्ये आणि आपल्या आशेमध्ये फरक आहे. बर का, आपली आस केवढी आणि आपली आस कशी आहे बघा. एक प्रमाण बघू आपण तुकोबारायांचं. महाराज आपल्याला सुद्धा आशा आहे, पण आपली आशा कशी आहे माहिती का, आपल्याला
चांगले कपडे घालायला आवडतात. बरं बरं वाटा असं माणसाला कोणी बोलावं असं वाटतं माणसाला. काही काही माणसाला मला चांगलं खावं असं वाटतं. ही आपली हवे महाराज कोणाचे संसारिक लोकांचे. काय असे महाराज आपली काय हवे आपल्याला असं वाटतं ल्यावे खावे बरे असावे सदैव हेच करी हाव संसारिक. आपली एवढी हवा असते एवढी आशा असते बघा दादा. माणसाला प्रत्येक जीवाला असं वाटतं आम्हाला चांगले कपडे असावे चांगलं खायला असावं यावे खावे बरे असावे सदैव ही आपली आशा आहे माय बाप. या विश्वामध्ये संतांची आशा एवढीच होती देवा बाकी माझी आशा काही नाही. मग जन्मो जन्मी तुझा दास बरं का देवा हीची व्हावी माझी आस. या विश्वामध्ये संतांना सुद्धा असे महाराज कशी आशा आहे. आता आपण पाहिलं 2-3 प्रमाण. या ठिकाणी महाराज समोर उभा आहे तुकोबरा देवाच्या. बरं का देवा एक माझी आस आहे तेवढी माझी आस पूर्ण कर देवा. मला उदास करू नको महाराज. अभंग द्या काय म्हणतात महाराज. या विश्वामध्ये महाराज म्हणले देवा माझी आशा आहे माझी आशा पूर्ण कर. मला तू नाराज उदास करू नको. न करी उदास किंवा न करी उदास माझी पुऱ्यावाली आस. मायबाप विश्वामध्ये या जगामध्ये संतांना आशा नसते पण आशा नसते असंही नाही. बरं का मी तुम्हाला 2-3 प्रमाणे देऊन टाकले. त्या ठिकाणी संताला आशा असते पण संतांची आशा काही वेगळी आहे आपली आशा काही वेगळी आहे बघा. चला आपण थोडीशी कथाभाग बघू रामायणामधली. चला म्हणजे उठून जाऊ नका बसून आहे का. रात्री मी सहज म्हणलं चला उठले महाराज काय की म्हणजे चला म्हणलं निघाले म्हणलं कुठे कुठे महाराज तुम्ही मला चला म्हणलं चला म्हणजे मी म्हणलं तुम्हाला आपण रामायणामधली कथा बघू असं म्हणलं. चला रामायणामध्ये या विषयामध्ये खरोखर महाराज भक्तांना आशा नसते बघा. काय काय भक्त महाराज आपला जीव पणाला लावून महाराज ते आपल्या मालकाचं काम करतात महाराज भक्त पण देवाला मागत नाहीत काही महाराज. या विश्वामध्ये असे काय भक्त होऊन गेले बघा. भागवतामध्ये पण एक कथा बघालेली ज्यावेळेस माझ्या भगवान परमात्मा हिरण्यकश्यपूने नरसिंह भगवान परमात्माने हिरण्यकश्यपूला मारलं त्याचा अंत केला. आणि महाराज नरसिंह भगवान परमात्मा भक्त प्रल्हाद जवळ गेले. विचारलं प्रल्हादा
मग तुला काय मागून घ्यायचं तर. प्रल्हाद मला देवा, मला बाकी काही नाही पाहिजे, मला एकच पाहिजे देवा. बर का देवा, या विश्वामध्ये बाकी मला काही लागत नाहीये. बस एक माझी आशा आहे की सतत आणि अखंड या डोळ्यासमोर तू माझ्या राहावं. बस माझी एवढी इच्छा आहे या ठिकाणी. कोण म्हणतो? प्रल्हाद म्हणतो. मैदाव याला प्रमाण तो उभं राहायचं. काय प्रमाण तो उभं राहायचं की महाराज या ठिकाणी खरोखर भक्त प्रल्हाद म्हणला देवा, हे बघ सतत अखंड या डोळ्यासमोर या नेत्रासमोर तू माझ्या उभा राहो. बस माझी एवढी आशा आहे. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही जो मी तुझं पाहे पांडुरंगा. महाराज ही भक्ताची आशा आहे. बघा बघा रामायणामध्ये एकदा सहज घटना अशी घडलेली होती. ज्यावेळेस महाराज आकाश मार्गाने राजा रावण घेऊन त्याला जानकी मातेला, जानकी माता आक्रोश करते, प्रभो लक्ष्मणा प्रभो. आणि महाराज एका आपल्या स्त्रीचा आवाज ऐकला. कोणी? जटायू. जटायू पण महाराज राम भक्त होत. महाराज काही काही राम भक्त असे होऊन गेले की महाराज ते राम भक्त त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य महाराज रामाच्या सेवेमध्ये घातलं होतं. त्याला राम भक्त म्हणतात. बघा आता आपण बी आपल्या गावामध्ये नाही का ते 6 महिन्यात रामायण लावतो, आपण वनासुरा जातो, आहे की नाही. काही काही महाराज म्हणजे घटना घडलेली आहे. बघा मी ज्या गावात कार्यक्रम होतो ना, रुई भारडी गाव बघा, त्या गावात मध्ये रामकथा सुरू होती आणि आपल्याच भागातले आले ते महाराज वनवासी, नाव नाही सांगत मी. ते वनवासी आले आणि नेमकं वनवासी महाराज मंदिरामध्ये आले आणि ती मुख मला थांबणार होते. गावकरी समोर गेले, काय फराळाचं. महाराज गावकरी समोर गेले, गावकऱ्यानं पहिल्या वनवासाला विचारलं, अहो रामभक्त काय फराळाचं. महाराज ज्याला विचारलं तो का म्हणतो माहिती का, मी बोलत नाही, मागचा विचार. जरा भाईजी नाही कळलं तुम्हाला, सांगतो पुन्हा एकदा ऐका. महाराज त्या ठिकाणी राम भक्ताला काय होतं, मौन होतं. मौन. ते राम भक्त बोलत नव्हते. समोर त्याला विचारलं राम भक्तांनो काय फराळाचं, तो समोर तर काय म्हणतो माहिती का, मी बोलत नाही, मग त्याला विचार. ती विचारणारा म्हणला मी बोलत नाही, हेच कसा सांगितलंच नव्हतं तुला, मौन आहे ना. महाराज राम भक्त, अरे राम भक्त असे असावं की महाराज त्या राम भक्तानं आपलं पूर्ण जीवन कोणाला वाहून रामाला वाहू, त्याला राम भक्त असं म्हणतात. तसे या विश्वामध्ये अरे जटायू होता महाराज, तो पक्षी होता, मानव नाही पक्षी होता. महाराज स्वर्ग जटायू धावला, धर्र दिसे मला उड्डाण घेतलं आणि रावणाजवळ गेला. रावणा बरोबर युद्ध केलं. युद्ध महाराज त्या जटायूने. शेवटी महाराज रावण घाबरला. असं वाटलं रावणाला हे प्राणी हा पक्षी आपल्याला काय धबत नाहीये. मग महाराज कपट केलं, कपट रावणाने. हे बघा मायबाप, कपट माणसाने 2 ठिकाणी करू नये. बघा बघा महाराज पहिलं कपट देवापाशी संतापाशी करू नये. दुसरं कपट लहान बालकासोबत करू नये. विठाला विठाला. तसं महाराज राजा रावणाने कपट केलं. राजा रावण म्हणला हे थांब, म्हणला युद्ध करू म्हणला, पण नेमकं तुझं मरण कशामध्ये. महाराज जटायू उभ्या आयुष्यामध्ये कधीच खोटं बोलला नव्हतं. खरं तर राम भक्त होता. आता मयासारखे महाराज लोक कुठं राहिले महाराज, कुठं राहिले महाराज. आलो 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 जवळ आलो, हे का पाठीवर इथं मी असतो घरी. इकडं कार्यकर्ते माणसं महाराज वाट पाहू बेजार होते बिचारे. नवरदेवाची वाट पाहणार नाहीत महाराज, ती आपली एवढी वाट पाहते. आणि आपण काही इथून कीर्तन करून गेलोच नाही, त्याचं निष्काळ पण येत नाही. आनंद महाराज म्हणतो काय भावच की राव महाराज,
आणि आमच्या आनंद मला फोन लावते आणि एक सांगायला मी खोटं सांगत नाही महाराज रात्री कीर्तन करून आलो एक जाताना गावामध्ये महाराज कुठे आले महाराज कुठे आले महाराज कुठे आले आलो कीर्तन संपलं महाराज गाडीत बसला धडकाला का मेला का पड पुन्हा फोन नाही मिस कॉल नाही डायरेक्ट महाराज पुन्हा 12 वर्षाला म्हणजे पुन्हा 12 महिन्यालाच महाराज फोन महाराज म्हणजे इकडे नाही बरं काही माझा आजोळी म्हणजे आहे प्रेम तसं महाराज तो रामभक्त होता उभ्या आयुष्यामध्ये मला तो कधीच खोटं नव्हतं बोलला बरं का खोटं बोलत जाऊ नका पण महाराज आपण खोटं बोलत नाही हे यंत्र माणसाला खोटं बोलावलं होतं हे यंत्र मला चांगलं तेवढंच आहे आणि वाईट पण तेवढंच आहे बघा असं ताम म्हणला जटायू आपण युद्ध करू नेमकं तुझं मरण कशामध्ये आहे रे महाराज जटायूने खरं सांगितलं जटायू म्हणला माझं मरण जटायू म्हणला माझं मरण माझ्या पंखामध्ये मायबाप खरं सांगितलं जटायू म्हणला तुझं मरण कशामध्ये रे रावण खोटं बोलला रावण म्हणला माझं मरण माझ्या पायाच्या अंगठ्यामध्ये असा राग आता मला त्या जटायूला एक आपला स्त्री घेऊन जातोय याला लाद नाही या रावणाला झरळ दिवशी मला उड्डाण घेतलं 2 गाव एक तुकडा केला महाराज कशाचा अंगठ्याचा पण महाराज तो अंगठा खाली वाकून फोडत असताना राजारावांनी महाराज दोन्ही हातात शस्त्र घेतले आणि महाराज पंख छाटले कोणाचे जटायूचे महाराज तो जटायू खरोखर खाली पडलेला महाराज पण मुखामध्ये नामचिंतन सुरू आहे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम नामचिंतन करत करत महाराज जटायू खाली पडला रक्त वाहते महाराज शरीरामधून राम 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 चालू मुखामध्ये इकडे महाराज प्रभू रामचंद्र तुम्हाला कथाभाग माहिती आहे सर्वांना हरण मारण्याकरता गेले महाराज आणि हरणाच्या कातड्याची महाराज चोळी शिवली ही कोणाला झाली इच्छा जानकी मातेला महाराज ते हरण नव्हतं ते मारीच मामा होता ही सर्व काय प्रकार कोणी करतो महाराज हा प्रकार पूर्ण राजारावांनी केला ही कथा तुम्हाला माहिती आहे चला जरा थोडं समोर म्हणजे समोर तुम्ही नका जाऊ आपण कथा समोर घेऊ या ठिकाणी माझे बाप जटायू खाली पडलेला आहे आणि त्याच रस्त्याने कोण आले राम आले सीते भाभी सीते असं म्हणत म्हणत जटायू पर्यंत आले महाराज आवाज ऐकला राम 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 जवळ गेले मायबाप प्रभू रामचंद्राला असं उचलत जटायूला आपल्या मांडीवर घेतलं मांडीवर बघा बरं का मी सांगलो तुम्हाला कशामुळं एक आशेमुळे सांगलो आशेमुळं या विश्वामध्ये भक्तांना आस नसते याच्यावर तुम्हाला बोलतोय मी मांडीवर घेतो मला डोकं द्या जटायूचं आणि प्रश्न केला महाराज प्रभू रामचंद्राने जटायू तुझी अशी अवस्था कोणी केली रे महाराज त्या पक्षाने पूर्ण वृत्तांत रामाला सांगून दिला शेवटी महाराज राम म्हणतात जटायू तुला मी परत जीवदान देऊ का सांग मी तुला परत पंख लावून देऊ का सांग काय इच्छा आहे तुझी काय आशा तुझ्यावाली त्यावेळेस महाराज जटायू म्हणतो प्रभू असा कोण भाग्यवान या ठिकाणी की तुमच्या मांडीवर मला मरून येतं ना तुमच्या मांडीवर मला मरण येतं याच्यापेक्षा माझी बाकी कोणची आशा नाही याला म्हणतात महाराज आस विठाला म्हणून या ठिकाणी महाराज म्हणले दुर्गा देवा माझी पुरवावी आस देवा हे प्रभू हे नारायण तू ऐकतोस ना या ठिकाणी देव म्हणला थोकोबर आहे तुमचं बोलणं जवळजवळ 1 तास झाला मी ऐकवतो काय म्हणणं आहे तुमच्यावर माझी परीसा
माझी विनंती, माझी परिसा विज्ञापना। बर का देवा, मी तुम्हाला खरोखर दोन्ही हाताकडून विनंती करतोय, हे नारायणा ऐका ऐका नारायणा। भगवान म्हणले देवा, भगवान म्हणले तुकोबारा, मी तुमचंच बोलणं ऐकतो, कारण तुमच्या बोलण्याशिवाय मी इतर काही कोणाचं ऐकत नाही। बघा मायबाप, भक्ताचं बोलणं देव ऐकत असतो, भक्ताचं बोलणं देव ऐकतो आणि देवाचं बोलणं भक्त ऐकतात। या विश्वामध्ये खरोखर महाराज, खरोखर देवाला भक्त एवढे आवडतात आणि भक्ताला पण देव महाराज तेवढंच आवडतो। म्हणून या ठिकाणी भगवान म्हणले महाराज, मी तुमचं ऐकतो, म्हणून ऐका ऐका नारायणा माझी परिसा विज्ञापना। एवढं बोलत असताना, एवढं महाराज हक्काने बोलत असताना, आता मला सांगा, मनुष्य हक्काने कुठं बोलत असतो? हक्काने कुठं बोलतो मनुष्य? जसं आता या आष्टी गावामध्ये माझा हक्क आहे, तुम्हाला काही मी असं म्हणत नाही की समजे उठान माझ्या पाया पडायला मला 100 रुपये, असं नाही म्हणत तुम्हाला हक्क नाही, आणि दिलं ते काय सोडणार नाही, म्हणणार नाही तुम्हाला माझा पण हक्क आहे। ज्या ठिकाणी महाराज मनुष्याचा हक्क आहे त्या ठिकाणी मनुष्य बोलत असतो। बर का महाराज, मुलाचा बापावर हक्क आहे, पत्नीचा पतीवर बोला ना, हक्क म्हणा ना हो महाराज। पत्नीचा पतीवर हक्क आहे माय बाप, ती हक्कानच घेणार मागून, बर का। संक्रांत आहे आणि मला काय पाहिजे? गाडी पाहिजे, गाडी नाही, साडी पाहिजे। मला साडी पाहिजे, साडी हक्कानं मग ते मला तिचा हक्क आहे मागायचं, बरं का महाराज। बघा, पत्नीचा पतीवर हक्क आहे, आणि जर का महाराज पत्नीनं नाही इच्छा पूर्ण केली तर मग महाराज ती पण बोलते, मग तिचा पण हक्क म्हणजे ऐकून घ्यावा लागतो। कोणला? आपल्याला ऐकून घ्यावं लागतं महाराज या ठिकाणी। म्हणून महाराज पत्नीचा पतीवर हक्क आहे, तसं या ठिकाणी महाराज गुरुचा शिष्यावर हक्क आहे, तसं आज या ठिकाणी खरोखर तुकोबाराचा महाराज देवावर हक्क होता, हक्क नाही आहेच देवा। अरे तुला मी जेवढं हक्कानं बोलतोय ना, अरे आपलं नातं आहे बरं का माय बाप। नातं लावत असताना आपण जे नातं लावतो ना, हे आमचे चुलते, हे आमचे काका, ते आमचे मामा, सासरे, मेवणे, भांजे, हे जे आपण नातं लावतो ना, हे नातं कसं आहे माहिती आहे का? हे नातं कुठपर्यंत असतं? हे नातं कुठपर्यंत असतं? काय करा बाबा, मायबाप, हे नातं आपलं कुठपर्यंत असतं माहितीये का? असं वाटतंय प्रकाश बाबा सगळे माणसं संन्यासी दिसलेत मला, कोणी बोल ना, हालू नाही, चालू नाही, सैरा वैरा काय बोलत करा ना तुम्ही। हे मला सांगा, मी तुम्हाला प्रश्न केला होता की आपण नातं लावतो कोणाबरोबर? पत्नी माझी, आई माझी, भाऊ माझा आहे। हे बघा, हे नातं कसं आहे माहितीये का? हे नातं कुठपर्यंत आहे? हे नातं कुठपर्यंत आहे? महाराज, हे नातं आपलं चौघाच्या खांद्यावर नेईपर्यंत सूचनामध्ये, तिथं पण गेल्यावर काय काय माणसं बोलते, का राम भाऊ पाहुणे बरं होता ना, झालं नव्हतं पाहिजे राव, कसं गेलं तुम्ही जाऊ दे, काढता नको, होतच असते, जातच असते, आपल्याला पण जायचंय, काय करे मला ते गेलं बरं झालं म्हणलं। महाराज, आपलं नातं असतं बघा स्मशानापर्यंत, पण बघा महाराज, आपलं जे नातं असतं ना, हे आपण नासकं नातं आहे। या ठिकाणी महाराज खरोखर देवासोबत नातं माझ्या संतांनी लावलं महाराज। बघा, संत महाराज खरोखर देवासोबत नातं लावत असताना देवाला काय काय म्हणतात? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू जुळतात, कृष्ण माझा मायबाप, सर्व काही नातं संतांनी देवासोबत लावलं। काय काय नातं लावलं
माय बाप बंधू जना माय बाप बंधू तू कोणीच माझा माय बाप बंधू जन तुझी सोयराच जन देवा तू माय बाप बंधू सज्जन सोयर पण देवा तू माझा म्हणून ऐका ऐका नारायण माझी परिसा विज्ञापना या ठिकाणी महाराज सुरू कर भगवान परमात्माला देव बोलत असताना आपलं संत देवाला बोलत असताना या ठिकाणी इतकं बोलले एवढे बोलले शेवटी महाराज म्हणतात बरं का देवा हे भगवान या विश्वामध्ये फिरलो मी असं वाटलं मला कोणीतरी माझं हित करल बरं का देवा पण विश्वामध्ये खरोखर फिरत परत देवा मी तुझ्या पाशी आलोय कारण तुझ्या वाचून माझं कोणी हित विरहित कोण करील माझे हित ऐका ऐका नारायणा माझी परिसा विज्ञापना माय बाप 11 वाजले मी तुम्हाला म्हणलो होतो बरोबर माझी गाडी मी 11ला स्टॉप करतो कारण रोज चालू आहेत महाराज कार्यक्रम 11 आणि आहेत महाराज हे बघा गुरूंच्या आशीर्वादामुळे आई वडिलांच्या आशीर्वादामुळे आणि सर्वांच्या महाराज तुमचे आशीर्वादामुळे महाराज भरपूर कार्यक्रम चालू या ठिकाणी आणि बघा रामकथा करणं आता मला उद्या पुन्हा कथा आहे महाराज सातारा महाराज पुणे सातारा असणारी हे महाराज सर्व तुमच्याकडे कृपा आहे बघा आणि रोज बोलायचं 2-2 तास असं वाटलं इथं येईपर्यंत आमचा भागवत मला म्हणला काका तुमचा आवाज बसलाय कसं बोलता मला बोलतो इथं उभं राहिलो समजवते महाराज शिकविता धनी वेगळाचे मायबाप कसा आवाज काढून घ्यायचा आणि कसा आवाज खाली दाबायचा कोणाच्या हातामध्ये आव कोणाच्या हातामध्ये आपल्या नाही वरचेच आहे महाराज म्हणजे या ठिकाणी खरोखर असं वागा
हे बघा असं बोला की आपलं बोलणं कोणाला ऐसी बात करिए कोई न बोले झूठ, ऐसे जगह बैठिए कोई न बोले उठ. आपण असं बोलतो की महाराज कोणालाच आपलं बोलणं खरं वाटत नाही. आपण अशा जागेवर बसतो. एक तर सदग्रस्त मामा स्टेजवर आमदार आला आणि त्याला काय मला माहिती उतर खाली उतरलं महाराज ते, आणि तेच मला भेटलं. मला काय म्हणले माऊली महाराज. म्हटलं काय. स्टेजवर गेलो म्हणला, आमदार बोलला मला, आणि मला आमदार म्हणला खाली उतर. काय आमदार म्हणले खाली उतर. अरे मी म्हणलं भावड्या अशी जागा नाही बघायची. मग ऐसी जगह बैठे कोई न बोले उठ, अशा जागेवर बसायचं. मला ती जागा म्हणजे ही जागा आहे परमार्थाची बरं का. बघा आता या जागेवर तुम्ही बसा, रात्रभर बसा, झोपा, जेवा. तुम्हाला कोणी काय म्हणणार या ठिकाणी नाही. मग ही जागा मलाच खरी. मग या ठिकाणी आपली सेवा संपली नाही बा. म्हणून आपलं हित कशामध्ये आहे, आपलं हित कशानं होईल असं वागा, असं बोला, आणि महाराज देवाचं नामचिंतन करा. हे बघा जीवनामध्ये महाराज या ठिकाणी राहायला कोण नाही, आपण सर्व जाणार आहेत. पण जायच्या अगोदर आपलं हित सांभाळा, आपलं हित प्राप्त करून घ्या. कारण या विश्वामध्ये संत आले, ऐकापासून काढती हित देवनी वाढती नाही श्रुती पुरती माऊली जगा. या विश्वामध्ये संत आले. महाराज हित कशामध्ये आहे हे संत आपल्याला महाराज दाखवून निघून गेले. नाहीतरी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी सात भावे भरताया. या विश्वामध्ये संत खाली आले. महाराज खरं आणि खोटं या ठिकाणी महाराज संत आपल्याला दाखवून दिलं संतांनी. महाराज संत सेवा करा, हरिभजन करा. या ठिकाणी आपल्या नामसप्ताहाचा दुसरा दिवस आहे. आणि दुसरा दिवस असं मला वाटत नाही बरं का, तुमच्या उत्साहावरून बरं का. आणि उद्यापासून बोलत चला जमानात लोकांना, म्हणजे जरा बोललं पाहिजे. आता मी तुमच्या जवळ जा म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय. मी या ठिकाणी खरोखर सेवेमध्ये बोलत असताना जर काही माझ्या मुखातून जर अपशब्द बाहेर गेला असेल, जर कोणाला शब्द लागला असेल माझ्यावाला, क्षमा करा. एक तुमचं बालक म्हणून बरं का, तुमचं एक पोरग म्हणून, लेकरू म्हणून. ज्याला एक असा मुलगा त्याला दुसरा माना मला, ज्याला मला दोन आहेत त्याला मला तिसरं माना, ज्याला तीन आहेत मला चौथा माना, ज्याला चार आहेत पाचवा माना, ज्याला पाच आहेत सहावा माना, ज्याला सहा आहेत सातवा माना, ज्याला सात आहेत आठवा माना, ज्याला आठ आहेत त्याला नऊ माना. कवर हा ज्याला नाही त्याला बरं का खरे. आणि माना तसं काय मी तुमचं काय जमीन वगैरे घेणार नाही, नावाची करून नाही. असो या ठिकाणी सेवा संपली आपली. महाराज अभंग तुकोबारायांचा होता. अभंगाचा अर्थ सांगण्यात काही जर चुकला असेल क्षमा करा. कारण प्रत्येक महाराज लोक आपल्या आपल्या बुद्धिमत्ताप्रमाणे अभंगावरती महाराज बोलत असतात. या ठिकाणी माझ्या गुरुच्या मुखातून जे ज्ञान या ठिकाणी आलंय ते ज्ञान तुमच्यापर्यंत मी पोहोचायचा प्रयत्न केला. या ठिकाणी आपली सेवा संपली. या मधलं झालं होतं नाही का. म्हणजे सर्वांनी प्रेमाने वरती हात करा. पुरुष वर्ग महिला वर्ग करा वरती आता. मी येतो चहा घेऊन तो. ज्ञानेश्वर माऊली